1946 साली भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता, पण देशात हिंदू मुस्लिम तणाव खूप वाढला होता। ब्रिटिश सरकारने भारताची फाळणी करायचं ठरवलं होतं, पण त्याआधी बंगाल आणि पंजाब सारख्या प्रांताचं काय होणार हा मोठा प्रश्न होता। मुस्लिम लीग तेव्हा मोहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वाखाली होता। मुस्लिम लीगने 16 ऑगस्ट 1946 ला डायरेक्ट ॲक्शन डे जाहीर केला। याचा उद्देश होता पाकिस्तानच्या निर्मितीसाठी दबाव टाकणं, पण कोलकात्यात याचा परिणाम भयंकर झाला। हिंदूंवर हल्ले सुरू झाले, मशिदीमधून लडके लेंगे पाकिस्तानचे नारे सुरू झाले। असं म्हणतात 4 दिवसात 7000हून 10000 लोक मारली गेली, हजारो जखमी झाले आणि 1.25 लाख लोक बेघर झाली। हल्ले, लूटमार, बलात्कार आणि जाळपोळ याने शहर उद्ध्वस्त होत होतं, पण त्याच वेळी एक होते जे आपल्या साथीदारांसोबत या हल्ल्याचा प्रतिकार करत होते आणि त्यांच्यामुळे मुस्लिम लीगचा कोलकात्याला पाकिस्तानात सामील करायचा प्लॅन धुळीला मिळाला होता। कोण होते ते आणि डायरेक्ट ॲक्शन डेला नक्की काय घडलं सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी गाजवाजाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर नमस्कार, तुम्ही पाहताय गाजवाजा। तर ज्यांच्यामुळे आज कोलकाता भारतात आहे त्यांचं नाव आहे गोपाल पाठा। मूळ नाव गोपालचंद्र मुखर्जी। त्यांचा जन्म 13 मे 1913 ला कोलकात्यात झाला। त्यांचं मटणाचं दुकान होतं आणि म्हणूनच लोक त्यांना पाठा म्हणायचे। आता बंगालीत पाठा म्हणजे बकरा। त्यांचे काका अनुकूल चंद्र मुखर्जी एक नावाजलेले राष्ट्रवादी विचारवंत आणि अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक होते। त्यांच्या विचारांनी गोपालच्या मनात देशभक्तीची ज्वाला पेटवली। 16 ऑगस्ट 1946 ला मुस्लिम लीगने डायरेक्ट ॲक्शन डे जाहीर केला। याचा अर्थ असा की पाकिस्तान मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून दबाव टाकणं आणि गरज पडली तर हिंसाचार करणं। तेव्हाचे बंगालचे मुख्यमंत्री हुसेन शाहिद सुहरावर्दी मुस्लिम लीगचे मोठे नेते होते। त्यांनी कोलकात्यात डायरेक्ट ॲक्शन डेला पाठिंबा दिला आणि 16 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली, जेणेकरून मुस्लिम लीगचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरू शकतील। त्या दिवशी सकाळी कोलकात्यात मोठमोठ्या रॅली आणि मिरवणुका निघाल्या। मुस्लिम लीगच्या कार्यकर्त्यांनी लडके लेंगे पाकिस्तान अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आणि लगेचच या रॅली हिंसक बनल्या। हिंदू वस्त्यांवर हल्ले सुरू झाले, दुकानं लुटली गेली, घरं जाळली आणि हिंदूंवर हत्यारं, चाकू आणि तलवारींनी हल्ले झाले। याला इतिहासात ग्रेट कॅलकत्ता किलिंग्स असं म्हटलं गेलं। काँग्रेस मात्र या प्रकरणावर गप्प होती। हा हल्ला सुरू असताना पोलीस सुद्धा तिथे नव्हते। असं म्हणतात पोलिसांना गप्प राहण्याचा आदेश दिला गेला होता। जसजसा हिंदूंवर हल्ला वाढत गेला तसतसा हिंदू समाजाने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आणि यात गोपाल पाठा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी आपल्या भारत जातीय वाहिनी या संघटनेतल्या तरुणांना एकत्र आणलं, दुकानातला सुरा घेतला आणि ते प्रतिकार करायला निघाले। त्यांचं म्हणणं असं आलं की जर एक हिंदू मारला गेला तर हिंसा करणाऱ्या 10 दंगलखोरांना मारू। गोपाल यांचा इतर साथीदारांना आदेश होता की फक्त तेच मुस्लिम पुरुष जे खून, बलात्कार, लूटपाट करतायत त्यांनाच टार्गेट करा। बायका, मुलं, वृद्ध यांना हातही लावायचा नाही। 17 ऑगस्टच्या रात्री 2 दिवसांच्या क्रूर हत्याकांडानंतर गोपाल पाठांच्या योद्धांनी पलटवार केला। त्यांनी हिंदू वस्त्यांमध्ये मोर्चे लावले। जे दंगलखोर हल्ले करायला आले त्यांना आता संघटित आणि तयार हिंदूंचा सामना करावा लागला। त्यांनी फक्त 3 दिवसात हिंदू समाजाला एकत्र आणलं, विरोधात लढले आणि मुस्लिम लीगच्या योजनेला खीळ घातली। गोपाल यांचे नातू शंतनू याने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, त्याच वर्षी जेव्हा गांधी अहिंसेचा संदेश देण्यासाठी कोलकात्याला आले तेव्हा ते माझ्या आजोबांना भेटले आणि त्यांना शस्त्र ठेवायला सांगितलं। पण गोपाल मुखर्जींचा असा विश्वास होता की जर तुमच्यावर हल्ला झाला तर तुम्हाला स्वतःचं रक्षण करण्यासाठी शस्त्र उचलावी लागतील। गांधीजींचे अहिंसेवरील उपदेश दंगलींमध्ये तुम्हाला वाचू शकणार नाहीत। या दंगलीतली आकडेवारी पूर्णपणे स्पष्ट नाही, पण असं म्हणतात की 4 दिवसात कोलकात्यात 7000 ते 10000 लोक मारली गेली। यात हिंदू आणि मुस्लिम दोघांचाही समावेश होता, पण सुरुवातीला हिंदूंवरच जास्त हल्ले झाले। सुमारे 1.25 लाख लोक बेघर झाली आणि हजारो जखमी झाले। असं म्हणतात जर गोपाल पाठा या परिस्थितीत उभे राहिले नसते तर कदाचित संपूर्ण पश्चिम बंगाल पाकिस्तानचा भाग असता। तुम्हाला ही गोपाल पाठा यांची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।